नमस्कार शेतकरी बंधूंनो, ॲग्रोनगरी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पिकांना उपयुक्त अशी मुख्य अन्नद्रव्ये बाजारात कुठल्या ग्रेडमार्फत किंवा कुठल्या कंपन्यांमार्फत पुरवली जातात याविषयी छोटासा एक व्हिडिओ तयार करणार आहोत. हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश असा आहे की माझ्या अनुभवातून किंवा इतर प्रगतशील शेतकरी यांच्या अनुभवातून जी काही खतं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत ती माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं. या व्हिडिओमधून कुठल्याही कंपनीचं आपण प्रमोशन किंवा कुठल्याही कंपनीवर आपण टीका करत नाहीये. ज्याला चांगले अनुभव आले असतील त्यांनी त्या कंपनीचे ग्रेड वापरावेत. पहिलं खत आहे युरिया. RCF, इफको, क्रिप्को या कंपन्यांपैकी कुठल्याही कंपनीचं तुम्ही खत वापरू शकता, ज्याच्यामध्ये आहे 46% नत्र. दुसरं खत आहे सिंगल सुपर फॉस्फेट. ज्या खतामध्ये घटक आहे ते खत म्हणजे कोरोमंडल कंपनीचं डबल गोळा. कोरोमंडल कंपनीने झिंक आणि बोरॉन युक्त सिंगल सुपर फॉस्फेट मार्केटमध्ये आणलंय. त्या ग्रेडचं नाव आहे ग्रो प्लस. तसेच काही दिवसापूर्वी ट्रिपल सुपर फॉस्फेट जी ज्वारी आणि क्रिप्को कंपनीने शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलं आहे. यानंतर अमोनियम सल्फेट K+S आणि GSFC या दोन कंपन्या शेतकऱ्यांना अमोनियम सल्फेट पुरवतात. त्यानंतर ग्रेड येते 15-15-15. RCF 15-15-15-9. कोरोमंडल 16-16-16. IPL 18-18-10. 18-18-10 म्हणलं की फक्त कृषी उद्योगच. 19-19-19 ज्वारी. 20-20-0-13 कोरोमंडल. 24-24-0 महाधन. 24-24-08 कोरोमंडल. 28-28-0 जुवारी. 8-21-21 महाधन. 9-24-24 महाधन. 11-30-14 महाधन. 12-32-16 आणि 10-26-26 ह्या ग्रेड मार्केटमध्ये थोड्याशा शॉर्टेज आहेत. तर या ग्रेडला तुम्हाला ज्या कंपनीचे उपलब्ध आहेत मार्केटमध्ये ते कुठले तुम्ही घेऊ शकता. नंतर 14-28-14 ज्वारी. खतांचा राजा 14-35-14 कोरोमंडल. तसेच कोरोमंडलनी आता एक नवीन ग्रेड काढली आहे 5-10-0-15 म्हणजेच युरिया सुपर फॉस्फेट. कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर कमेंटमध्ये तुमचं मत मांडा. काही दुमत असतील तर त्यासुद्धा आम्हाला कळवा. तुमचं मतं आमच्यासाठी खूप बहुमोल आहेत. तसेच या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करायला सांगा. धन्यवाद.